मागणी म्हणजे काय, या शेतकऱ्याला न्याय मिळावा। आम्ही शेतकरी संघटना 24 तास रस्त्यावर आहे। आम्ही केसेस घेतल्यात अंगावर, कोणासाठी घेतोय आम्ही? शेतकऱ्यासाठी। अरे तुम्ही या शेतकऱ्याच्या नरडीचा घोट घेता, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजे। कोणतं माध्यम आहे तुमचं? शेतकऱ्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय आम्ही सहन करणार नाही। आम्ही रविकांत तुपकरचे माणसं आहे, आम्हाला आमच्या रक्तात भगतसिंग आहे। आणि अपरणी तहसीलदार साहेबांनी हे चोट्या अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी का घालताय? म्हणजे आमच्या ताटामध्ये तुम्ही माती मिसळताय आणि या शेतकऱ्याच्या लेकरा बाळाकडे तुम्ही बघू शकत नाही का? यांची काय हालत चालली आहे? त्यांना खायला एक वेळेचं अन्न नाहीये। शेतकऱ्याची एवढी दशा चालू आहे, इकून तिकून येऊन शेतकऱ्याच्या जीवावर, कशासाठी? आम्ही हे चालू देणार नाही। आम्ही या कळमनुरीमध्ये तर मी चालू देणारच नाही। मी आमदार, खासदार, इथल्या सगळ्या मंत्र्यांना, पालकमंत्र्यांना सांगतोय की मी या कळमनुरीमध्ये शेतकरी अन्याय झालेला अद्याप चालू देणार नाही। हे माझा अजेंडा आहे। मला गोळ्या घाला, मी चालू देणार नाही। नाही, मुळामध्ये राज्य सरकारने जे आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून 2024ला खरडणीचा निधी दिला होता, हा खरडणीचा निधी अपहार करण्याचं काम इथल्या कळमनुरीच्या तत्कालीन तहसीलदार व मंडळ अधिकारी तथा तलाठी यांच्या वतीने झालेला आहे। करोडो रुपयाचा भ्रष्टाचार म्हणजे कळमनुरी तालुक्यामध्ये अनुदानाचा नंगा नाच या अधिकारी लोकांनी केलेला आहे। जोपर्यंत दोषीवर कारवाई होणार नाही, खऱ्या अर्थानं राज्य आपत्ती व्यवस्थापनाकडे सामान्य शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या अपेक्षा असतात। अतोनात पुराने आमचं नुकसान झालं होतं, पण प्रत्यक्षात हजारो कोटी रुपयाचं पॅकेज दिल्याच्या नंतर प्रत्यक्षात जर पाहिलं तर शेतकऱ्याच्या खात्यावर दमडीही आली नाही। म्हणजे शेतकऱ्यांना फसवण्याचं काम स्थानिक प्रशासनाने केलेलं आहे आणि सरकारने केलेलं आहे। सरकारला सांगतोय, सत्ताधारी सरकारने जोपर्यंत आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार नाही व अपहारामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई होणार नाही, तोपर्यंत शेतकरी संघटना तथा शेतकरी आम्ही शांत बसणार नाही। वेळ प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुडाखालची खुर्ची काढायला सुद्धा आम्ही मागपुढे बघणार। आजचं जे आंदोलन होतं ते शेतकऱ्यांचं जे हक्काचं अनुदान आहे ते लाटल्याच्या संदर्भामध्ये होतं। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये स्वतः शासकीय कर्मचारी, अधिकारी, वरिष्ठ अधिकारी सुद्धा याच्यामध्ये सहभागी आहेत। एवढंच नाही तर बहुतांश मंडळामध्ये गेल्या 4 ते 5 वर्षापासून हे सुरू आहे आणि म्हणून हे आंदोलन आता आक्रमक स्वरूप धारण करणार आहे। लवकरच आम्ही आझाद मैदान आणि नामदेवरावांनी सांगितल्याप्रमाणे मंत्रालयामध्ये आम्ही लवकरच जाऊन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा ताबा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही। साहेब, आम्हाला पैसे आले नाही, आमचं वावर खरडून गेलं, काही शेतात राहिले नाही, पैसे आलेले म्हणाले बाबा आले, मात्र ते कोणा नेले की आमच्या खात्यात रुपया आणि पडला नाही। यासाठी मागायला 2 महिने झाले आम्ही यालो चाललो, तहसीलदार काय खरं बोलणं, खरं काय सांगेन, त्याच्यासाठी आता आम्ही मोर्चा काढलेला आहे। मी पिंपरी भुईतून आलेली आहे। खरडणी प्रकरण आमचं आंदोलन आहे आणि या प्रकरणामध्ये जे खरे शेतकरी आहेत ते या अनुदानापासून वंचित राहिलेले आहेत आणि बोगस शेतकरी बोगस आहेत, त्यांनी हे लाभ घेतलेला आहे। जे हे अधिकारी आहेत, या अधिकाऱ्यांनी आम्हाला ज्यांनी या प्रकरण घोटाळा झाला या अधिकाऱ्यावर दोषी कारवाई झालीच पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि नाही जर झाली तर आम्ही ही कारवाई जर नाही झाली तर आम्ही आत्मदान करू, असा आमचा विचार आहे। किरण वानखेडे असून आमच्या इथं जे फ्रॉड झाला, जे खरडणीचे पैसे उचलून खाल्ले तहसीलदार, आपल्या तलाठी आणि कृषी अधिकारी यांनी सगळ्या येगाववाले, कवडीवाले, पिपरीवाले आणि कृष्णापूरवाले यांची नुकसान भरपाई ताबडतोब भरून द्यावी असता चेतन भाऊ, नामदेव भाऊ आणि अक्षय भाऊ यात आम्हाला यांचा पूर्ण पाठिंबा मिळालेला आहे। त्याच्या पाठिंब्यामुळे आम्ही मुंबईपर्यंत जायला सुद्धा कमी करणार नाही, त्याला आम्ही सोडणार नाही आणि आम्हाला ते सोडणार आहेत। आम्ही असं सगळ्या आम्हाला शेतकऱ्याला ताकद आलेली आहे आणि या ताकदीची तुमच्या मार्फत या सगळ्या हरामखोरानं दखल घ्यावी एवढीच मी विनंती करतो।